मी एवढ्या दिवस राखण करायला वावरात गेलो पण एक डुक्कर दिसलं नाही. इकडे तर गँगाच्या गँगाच दिसून राहिले. बरं इकडेच राहा तुम्ही, आमच्या इकडे काही येऊ नका भाऊ. या पोपटाला ओळखले की तुम्ही ना, मागच्या व्हिडिओ त्याच जोड गेलो तुम्ही तर हा काय महिने माहित आहे ना, 200 के झाल्यावरच बोलीन त्यासोबत. मी त्याला जोश मध्ये म्हटलं की 1 महिना थांब बेटा, पुढच्या महिन्यात होऊन जाते. आणि हा माझ्या ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं, आपल्या प्रेमाच्या पब्लिकवर भरोसा आहे आपला. आता सध्याच्या स्पीडनं आपले फॉलोअर्स वाढ राहिले, असेच पुढे बी वाढत राहणार आहे. कारण की आपल्या मराठी भाषेला बी या स्पीडनं आपल्याला टॉपवर न्यायचं आहे. ज्याला ज्याला स्क्रीनवर फॉलोचं बटन दिसते ना, ते पटापट दाबून घ्या बरं. हे जे पुढे दिसतात ना, यायनं पण फॉलो करून ठेवायला आपल्याला. तुम्हीच कशाला मागे राहता, घ्या पटापट फॉलो करून. रात्रीपासून कबड्डी खेळायला येईल, पण अजून पण एक मॅच नाही खेळलो आम्ही. तर आमचं इकडे तिकडे फिरणं सुरू आहे आणि खाणं सुरू आहे. वाटतं नाश्ता केला होता पण तिथं चटणी वगैरे नव्हती, तर बरोबर नाश्ता झाला नाही. एवढ्या जणांना पुरी एवढा नाश्ता पण नव्हता त्या काकाजवळ, म्हणून नाश्ता करायसाठी वाडेगाव मध्ये आलो. अरे आपल्या पोराचा विषय अलग असते, नाश्ता करायसाठी 9 किलोमीटर आलो आम्ही. डिझेल टाकून घ्यायला पुरते गाडीत, नाही तर लोटायचे काम होती. लोटायचं म्हटलं तर एक टू व्हीलर नाहीये, म्हणून फिरून वापस ग्राउंडवर आलो तरी मॅचेस अजून काही सुरूच नाही झाले. अरे बस रे बाबा, हेच राहिलं होतं आता. आया प्यायचा ना असा डब्बा घेऊन जायचं. इकडे बा, ते जा आरामशीर, आम्ही चाललो वापिस. थोड्याच वेळात आमची मॅच पण आहे. हे पण कोणासोबत, आपल्याच जुन्या मित्राच्या टीमी सोबत. कबड्डीची किट करून बाहेर येत नाही तर आपले प्रेमाचे माणसं भेटले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चांगली पलटणची पलटणच भेटली. त्याला भाऊ वॉर्मअप करायला पुरते, नाही तर ग्राउंड मध्ये गेल्यावर काही सुचत नाही मला. तसं पण 2-3 दिवस झाले प्रॅक्टिस करून आणि डायरेक्ट खेळायला बी आलो आम्ही. काय माहित पहिल्या मॅचेत काय होते. झाला निर्णय लागला, तुमच्या भावानं पहिला पॉईंट जर मारला म्हणजे मॅच जिंकलो आम्ही. चला पहिली मॅच तर जिंकलो, आता काही टेन्शन नाही. आता हारलो तर चालते, की खेळायला आहेत नाही या बाकीच्या टीम आपल्या. हे पण आपले सगळे प्रेमाचे भाऊच आहे. हा तर जरा जास्तच प्रेमाचा आहे. झाला की एक झाला की कोणी ना कोणी भेटतच होतं. भावांना तुम्ही एवढं प्रेम देताना मला की कधी कधी बोलायला बी शब्द नसतात. मग भेटू पुढच्या व्हिडिओत.